माझ्याशिवाय मोदक वळले जात नाही. मी फार उत्तम मोदक वळू शकते. मी आणि माझी मुलगी पेंट करतो. माझी मुलगी सुंदर पेंटर आहे. अमेरिकेत असले तरी जेवढा आम्हाला करता येईल तेवढा चांगल्या पद्धतीने आम्ही गणपती उत्सव साजरा करतो. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री माय महानगर मानिनीमध्ये पहिल्यांदा तुमचं स्वागत करते. आणि आता मी ज्या व्यक्तींना तुम्हाला दाखवणार आहे, खरंच तुम्हाला आश्चर्य तर वाटणारच, पण तितकंच कौतुक वाटणार आहे आणि तुमची जी इच्छा होती ती पूर्ण होणार आहे. नमस्कार अश्विनी मॅम, स्वागत आहे तुमचं. नमस्कार अजिंक्य सर. थँक्यू. नमस्कार. बघायला गेलं तर तुम्हा दोघांना बघत आम्ही मोठं झालो, म्हणजे अगदी लहानपणापासून. म्हणजे गावभागात अजूनही म्हणजे अगदी सुंदर अभिनेत्री कोण तर अश्विनी भावे हे नाव आजही घेतलं जातं. तर मला खूप छान वाटतं आज तुमच्या दोघांच्या सोबत बोलतोय. पण निश्चितच सर, दोघांची जोडी आजही तितकीच तरुण दिसते. तुम्ही आज खूप छान दिसत आहात खरंच. आणि अजिंक्य सर, तुमच्याकडे बघायला गेलं तर मला आधी वाटलं की अजिंक्य सर त्यावेळी होते तर आता कसे येतील, पण तुम्ही ज्या पद्धतीने आज आलेला आहात खरंच हँडसम पण दिसतात, पण तितकेच एनर्जेटिक पण दिसतात. म्हणून मी आलो होतो. ती चिडली होती माझ्यावर की तू असा कुर्ता पायजामा का नाही घालून आला. म्हटलं रे, सगळेच तसे येणार आहेत. इफ यू आर यंग यू हॅव टू स्टे यंग ना. तशी हॅज गॉन ओल्ड, सो व्हॉट कॅन आय डू. पण नाही. सो थँक्यू. आय व्हॉट एव्हर. मॅम, कसं वाटतं इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा काम करताना या पद्धतीने सर्वांसोबत? खूप मजा आली मला. आय वॉज व्हेरी एक्सायटेड. आणि आत्ता सुद्धा काय असतं, शूटिंग करत असताना आम्ही खूप व्यस्त असतो. म्हणजे डोक्याला एक टेन्शन असतं, डायलॉगचं टेन्शन असतं, हा सीन बरोबर झाला की नाही. सीन झाल्यानंतर असं वाटतं अरे अजून हे काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे एक काहीतरी रुखरुख असते कधी कधी. पण प्रमोशन्स ही एक अशी गोष्ट असते ना की त्यावेळेला आम्ही सगळ्या काय म्हणायचं टेन्शन बाजूला ठेवून नुसतं एन्जॉय करत असतो. तेव्हा आम्ही कष्ट केले आणि आता हे त्या कष्टाचं फळ आम्ही आता एन्जॉय करणार आहोत. त्यामुळे ह्या प्रमोशनसाठी सुद्धा मी खूप एक्सायटेड आहे. निश्चितच मॅम. सर, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते की तुम्ही मगापासून म्हणता की 25 वर्षानंतर आमची भेट होते. आधीमध्ये कधी कॉल व्हायची का? नाही, तिने 2 पिक्चर्स बनवली पण मला घेतलं नाही. तिने दोन्ही चित्रपटामध्ये सचिन खेडेकरला घेऊन आणि ह्यानी 3 चित्रपट केले. मला कथानक सुद्धा ऐकवलं आणि तरीही मला त्याच्यात घेतलं नाही. आणि तरीही मी त्याच्यावर नाराज नाही. पण मी नाराज आहे कारण आय शुड हॅव बीन वर्किंग विथ हर. पण नाही, आम्ही कधीच नंतर अशी भेटच, आणि ती तिथेच असायची बराच काळ. सो वी नेव्हर कनेक्टेड. पण कुठेही असं वाटलं नाही 25 वर्षानंतर भेटल्यावर की एवढा गॅपमध्ये गेलेला होता. सो इट वॉज अ ब्युटिफुल रिलेशनशिप. निश्चितच यामध्ये तुम्ही बापाची भूमिका केली, जे मगाशी तुम्ही म्हटलात की मी आजपर्यंत कधी बाप बनलो नव्हतो, पण मला वाटतं निश्चितच प्रेक्षकांना एक बाप ऍक्टिंग ऍक्च्युली बनलो होतो. तेच एक क्षण मायेची सावलीमध्ये. आणि ती आय फॉरगॉट हर नेम, पण दॅट टाइम इट वॉज अ डिफरंट स्टोरी. इट वॉज अ लवली थिंग. एनिवे, सो हां. पण आता कशी फिलिंग येते एक बाप प्ले करताना? आता बाप आहे, आता माझा मुलगा 29 वर्षाचा आहे. सो आय मीन इट्स गुड इनफ टू बी अँड से दॅट आय हॅव टू एक्सेप्ट हर. आय एम ऑन द अपर साइड ऑफ 50 नाव. सो इट इज ओके. आणि छान वाटलं. आत्ता याच्या आधी भूषणबरोबर मी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी केला होता, ज्याच्यामध्ये मी बाजीप्रभू देशपांडे केला आणि त्यांनी महाराजांचं काम केलं होतं. सो आणि नंतर आता त्याचा बाप. सो इट वॉज गुड फन. नो हार्ड फिलिंग. सी, एक कलाकार म्हटल्यानंतर तुम्हाला कुठलेही रोल करण्याची तयारी पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठेही कमीपणा न वाटला पाहिजे. म्हणजे की अरे मी आय वॉज अ बिग स्टार वन्स अपॉन अ टाइम अँड नाव सो व्हॉट. आय मीन यू हॅव टू एक्सेप्ट द फॅक्ट की टाइम्स आर चेंजिंग, यू आर ग्रोईंग ओल्ड, यू हॅव टू टेक दोज रोल्स. आणि जर तेवढेच चांगले रोल्स तुमच्या वाटेला येत असतील आणि खांद्यावर तेवढाच तुमच्या तो डोलारा घेऊन जाण्याची ताकद असेल तर यू हॅव टू एक्सेप्ट अँड मूव्ह ऑन. निश्चितच मॅम, आम्ही टीजरमध्ये बघितलं की अहिल्या तुझ्याशिवाय कसं होणार ग, तर तसं कधी घरी फिलिंग येतं का तुम्हाला तुमच्या घरी की माझ्याशिवाय घर कसं चालणार? नाही, माझ्या घरातले सगळे समर्थ आहेत आणि थोडं चांगलं असतं. कामासाठी दूर गेलेलं पण छान असतं. प्रेम खूप जास्त वाढतं त्याच्यामुळे. अशी एक घरातील व्यक्ती पण माझा स्वभाव इतका उत्साहाचा आहे की तो उत्साह म्हणजे माझ्याकडे इतका जास्त असतो नॉर्मल जगण्यातच की तो मी उत्साह माझ्या फॅमिलीतल्या प्रत्येकाला देत असते. त्यामुळे त्यांचा कधी कधी मी नसले बरोबर तर हिरमोड होतो. चित्रपटात तर गणपती कसा तुम्ही साजरा करतात हे आम्ही बघूच, पण घरी कसा करतात? मी घरी आमच्याकडे माझ्या मोठ्या दिरांकडे गणपती येतो. 1.5 दिवसाचा असतो, कारण आमच्या इथे सुद्धा आमच्या घरी भाव्यांच्या घरी 1.5 दिवसाचा असायचा. आणि परदेशामध्ये मुलांना वाढवताना की आपली संस्कृती काय आहे, आपल्यात गणपतीचं अधिष्ठान काय आहे हे मुलांना लक्षात यावं, याकरता आम्ही आवर्जून गणपती उत्सव करतो. मी सगळ्यांना मोदक वळायला शिकवते. माझ्याशिवाय मोदक वळले जात नाही. मी फार उत्तम मोदक वळू शकते. आणि मी आजकाल म्हणजे गेली काही वर्ष आम्ही
शाडूचा मातीचा गणपती घरी आणून रॉ गणपती मी आणि माझी मुलगी पेंट करतो. माझी मुलगी सुंदर पेंटर आहे, त्याच्यामुळे मी आपलं तिच्या गायडन्सनी मी आपलं थोडं थोडं रंगवते. पण मला असं वाटतं की गणपती इज अबाउट क्रिएटिंग मेमरीज. आपल्यात आठवणी तयार होतात, आम्ही आज त्या आठवणी रिजॉईस करतो. तर माझ्याही मुलांना, आमच्या पुतण्यांना, आमच्या कुटुंबातल्या सगळ्या लहानांना अशा मेमरीज असाव्यात, कारण त्यातूनच कुटुंबातली नाती घट्ट होतात. सो त्याच्यामुळे मी अमेरिकेत असले तरी जेवढा आम्हाला करता येईल तेवढा चांगल्या पद्धतीने आम्ही गणपती उत्सव साजरा करतो. थँक्यू मॅम, थँक्यू सर. खूप छान गप्पा मारल्यात आमच्याशी. याच पद्धतीने या चित्रपटातील अनेक कलाकार आहेत, त्यांच्याशी सुद्धा आता आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग.